झालं ना मी पिक्चर एकदा प्रॉपरली करून राहिला पाहिजे ते फोटो पण माझ्याकडे करा. ठीक ठीक कल्ला झंडे का ऑपरेशन शोध 4 हे आम्हाला DG ऑफिसकडून राबवण्यात आलेलं आहे. त्या शोधच्या दरम्यान आम्ही जो मिसिंग मुली म्हणजे किडनॅपिंग झालेल्या मुली बोलतो आपण 137(2) अनुसार गुन्हा दाखल झालेला जो मुलींना आपण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये टोटल 60 मुलींना शोधण्यात आलेलं आहे. हे पूर्ण राज्यामध्ये एक रेकॉर्डसारखं आहे. याच्यासाठी आपला सायबरच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या इन्चार्जेस आणि आयवॉस खूप मेहनत घेतलेली आहे. याच्यामध्ये आम्ही सायबर पोलीस स्टेशनला एक वॉर रूमसारखं तयार केलेलं आहे. जनरली आपल्याला ते आयओला तो लोकेशनसाठी ते गॅप असतात म्हणजे सायबरने पाठवले मेलवर केले आम्ही हे केले ते केले म्हणून सांगतात. आपण पूर्ण पोलिसांच्या टीमला सायबर पोलिसांना बोलवायच्या बसायच्या अभ्यास करायच्या लोकेशन घ्यायच्या त्यांना पुण्याला जिथं लोकेशन येईल तिकडे रवाना करायचं. त्यामुळे आपण टोटल 6 मुलींना आणि आरोपींना शोधून आपण आणलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपलं ऑपरेशन प्रस्थानमध्ये आपण मुलींना प्रशिक्षण पण देतो म्हणजे मुली आणि वुमन सेक्युरिटीसाठी सेफ्टीसाठी आम्ही पोलीस प्रशासन खूप सिरियसली घेण्यात आलेलं आहे. 100% आम्ही मुली मिसिंग झाल्यावर हे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला आहे खूप सिरियसली घेऊन त्यांना लवकर ते लवकर शोधून आणणार आहे. त्यासाठी पण आत्ता पण आपण हे ऑपरेशन शोध संपले तरी पण आम्ही कायम ठेवलेलं आहे. आम्ही सांगितलं की गुन्हा दाखल झाल्याबरोबर लवकरात लवकर मुलींना आणायच्या म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे. मुली अल्पवयीनच्या आहे 18 वर्षाच्या खालीच्या आहे. पण याच्यामध्ये किती शारीरिक संबंध झालेला आहे मी माहिती घेतली नाही घेतो म्हणजे आल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट असतात जड्जीकडे त्याच्यानंतर आपण हे लावतात आहे त्याची माहिती घेऊन पुढे सांगतो मी.